नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण परिसर अभ्यास भाग 2 पाठ क्रमांक 5 पाठाचं नाव आहे मानवाची वाटचाल याविषयी माहिती घेणार आहोत। यापूर्वी आपण या पाठामध्ये काही मुद्द्यांची माहिती घेतलेली आहे। त्यामध्ये पहिला जो मुद्दा होता या पाठामधला तो आहे कुशल मानव ते आधुनिक मानव। यामध्ये कुशल मानव ते आधुनिक मानव म्हणजे काय त्याविषयी माहिती सविस्तरपणे घेतलेली आहे। कुशल मानव म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव, त्याला होमो म्हणजे मानव आणि इरेक्स म्हणजे कुशलतेने हाताचा वापर करणारा। लुई लिकी नावाच्या शास्त्रज्ञाने याविषयी संशोधन केलं, अभ्यास केला आणि आपल्याला ती माहिती सांगितली। लुई लिकी याच्या संशोधनानुसार केनिया आणि टांझानिया या आफ्रिका खंडातील देशामध्ये कुशल मानवाचे अवशेष सर्वप्रथम सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात। या अवशेषाच्या भोवती या मानवाने तयार केलेली हत्यारं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहेत। त्याचबरोबर या मानवाने जी हत्यारं तयार केलेली होती ती हत्यारं फार मोठ्या प्राण्याची शिकार करण्याच्या एवढी प्रगत झालेली नव्हती। मोठ्या प्राण्याची शिकार करता येत नव्हती ती या हत्याराने। मग त्याचा उपयोग काय करायचा, तर हा मानव इतर प्राण्यांनी मारलेले जे प्राणी आहेत त्यांनी खाऊन उरलेलं जे मांस आहे तो ते खायचा आणि ते खरवडून खाण्यासाठी या हत्यारांचा वापर तो करत असे, किंवा हाडांच्या पोकळीमधला मांस खाण्यासाठी त्याचा वापर तो करत होता। आता कुशल मानव जो आहे हा कुशल मानव हा वानरापासून त्याची निर्मिती झाली असं आपल्याला अनुमान काढता येतं, ॲप नावाच्या वानरापासून। आता याचा मेंदू ॲप वानरापेक्षा मोठा होता। हाताची रचना, केसांची रचना, पायांची रचना ही वानरासारखीच होती जवळपास। त्यानंतर मानवाच्या विकासातला पुढचा टप्पा आपण पाहिला तो म्हणजे ताठ कण्याचा मानव। ताठ कण्याचा मानव, आता हा जो कुशल मानव होता हा कुशल मानवाचा पाठीमध्ये बाक होता। बाक असल्यामुळं पुढचा जो टप्पा आहे तो बाक निघून गेला त्याचा, आणि ताठ कणा इरेक्ट्स म्हणजे ताठ उभा राहणारा मानव म्हणून ओळखला जातो। आता होमो हॅबिलियस हे कुशल मानवाला म्हणलं जातं, तसं ताठ कण्याच्या मानवाला होमो इरेक्ट्स असं म्हणतात। होमो हॅबिलियस, होमो इरेक्ट्स। आता इरेक्ट्स म्हणजे ताठ उभा राहणारा, हा होमो हॅबिलियस पेक्षा अधिक विकसित झालेला होता। म्हणजे कुशल मानवापेक्षा ताठ कण्याचा मनुष्य हा अधिक विकसित झालेला होता। थोडी सुधारणा झालेली होती। काय सुधारणा होती, तर तो समूहाने राहत होता। ताठ कण्याचा मनुष्य काय करायचा, समूहाने राहायचा। त्याला अग्नीच्या वापराचं तंत्रज्ञान माहिती झालं होतं, तर अग्नी कसा तयार करायचा हे नव्हतं माहिती, पण अग्नी त्याने झाडांना जो वणवा लागतो जंगलामध्ये त्या वणवा त्याने पाहिला आणि त्या जळत्या फांद्या झाडाच्या घेऊन त्याने अग्नीचा वापर पहिल्यांदा केलेला आपल्याला पाहायला मिळतो। कुशल मानवापेक्षा तिची हत्यारं प्रगत झालेली होती, अधिक प्रमाणशीर होती। याचं वास्तव्य आशिया खंडामध्ये, आफ्रिका खंडामध्ये आणि युरोप खंडामध्ये होतं। अशा प्रकारचे काही महत्वाचे मुद्दे या ताठ कण्याच्या मानवाबद्दल माहिती घेतलेली। त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे शक्तिमान मानव। शक्तिमान मानव यामध्ये शक्तिमान मानवाचं शरीर धिप्पाड होतं। सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो या ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित झालेला होता। त्याच्या मेंदूचा विकास या दोन्ही टप्प्यापेक्षा अधिक विकसित झालेला होता।
तो जर्मन देशामध्ये निअँडरथल नावाच्या ठिकाणी त्याचा सांगाडा किंवा त्याचे अवशेष सापडले, म्हणून त्याला निअँडरथल मॅन असंही म्हणलं जातं. त्यामध्ये तो गुहामध्ये राहत होता, वस्ती करत होता, अग्नी निर्माण करायला लागला. इथं या टप्प्यामध्ये अग्नीचं आपल्याला तंत्रज्ञान कसं तयार करायचं माहीत नव्हतं. अग्नी माहिती झाला ताठकाण्याच्या मानवाला, पण शक्तिमान मानवाला काय झालेलं आहे, अग्नी निर्माण करायचं तंत्रज्ञान मिळालेलं आपण पाहिलेले. दगडावरती दगड घासून, गालगोटीला घासून किंवा लाकडाच्या घर्षणाने तो वीज निर्माण करू लागला होता. त्याचबरोबर तो आपल्या समूहामधला, आपल्यापैकी कुणी जर वारला, सोडून गेला, तर तो काय करायचा, दफन विधी करायचा. मृत झालेल्या व्यक्तीला तो काय करायचा, आपल्यापैकी मृत व्यक्तीला तो दफन करायचं तंत्रज्ञान तो शिकला होता. त्याचबरोबर त्याने निअँडरथल या ठिकाणी जे अवशेष सापडले आपल्याला मानवाचे, त्या अवशेषावरून आपल्याला त्यांनी बनवलेले हत्यारं तिथं सापडले, दफन केलेले अनेक धिप्पाड अशी शरीरयष्टी असलेले निअँडरथल मॅनचे अवशेष आपल्याला सापडलेले आहेत. अशा प्रकारची माहिती आपण घेतली. त्याच्यानंतर पुढचा टप्पा जो आहे तो बुद्धिमान मानव, कुशल मानव, ताठकाण्याचा मानव, शक्तिमान मानव, निअँडरथल मॅन त्याला म्हणतो आपण, किंवा त्याला होमोसेपियन असं पण म्हणतो. बुद्धिमान मानवाला होमोसेपियन म्हणतो. विचार करण्याची शक्ती. होमो म्हणजे माहिती मानव, सेपियन म्हणजे विचार करण्याची क्षमता. म्हणून बुद्धिमान मानवाला आपण म्हणतो होमोसेपियन, म्हणजेच बुद्धिमान मानव. याचं काय झालेलं होतं, याचे विकसित स्वरयंत्र जे आहे ते स्वरयंत्र विकसित झालं होतं. त्याची जीभ अधिक लवचिक झाली होती. तो चित्र काढत होता, निसर्गातल्या गोष्टीचं तो निरीक्षण करत होता. त्याचे स्नायू, जबडा हे सगळे हळूहळू विकसित झालेले होते. त्याचबरोबर हा बुद्धिमान मानव कल्पनाशक्ती, वेगवेगळ्या कलात्मक वस्तू बनवायला लागला, कल्पनाशक्तीद्वारे विचार करायला लागला आणि चित्र काढत होता, वस्तू बनवत होता. अशा प्रकारची प्रगती या बुद्धिमान मानवानं केलेली आपल्याला माहिती. होमोसेपियन म्हणजेच बुद्धिमान मानव. आता यामध्ये ही सर्व माहिती आपण सविस्तरपणे पाहिली. महत्वाचे मुद्दे आता घेतले आपण उजळणीच्या रूपाने, आणि अधिक वाचन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याविषयी अधिक माहिती मिळू शकते. आपल्याला पाठाच्या शेवटी आपण काही माहिती घेणार आहोत माणसाच्या टप्प्याच्या विकासाबद्दल, महत्वाच्या मुद्द्याची पुन्हा एकदा. आता यामध्ये या पाठाचा मानवाची वाटचाल, या पाठाचा पहिला मुद्दा पाहिला कुशल मानव ते आधुनिक मानवापर्यंत बुद्धिमान मानव. आता प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती म्हणजे काय, त्याविषयी या दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. बुद्धिमान मानवाची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत, कशा प्रकारचे आहेत. मानवाची वैचारिक क्षमता अधिक झाली, प्रगत झाली. प्रगत बुद्धीचा मानव असं त्याला म्हणायला नाव दिलं आपण. त्याचबरोबर जसं होमोसेपियन इथं म्हणतो आपण, होमो म्हणजे मानव, होमो हॅबिलियस म्हणजे कुशल मानव. त्याच्यानंतर होमो इरेक्ट्स, होमो इरेक्ट्स म्हणजे काय, ताठ उभा राहणारा मानव, हाताचा कुशल त्यांनी करणारा वापर मानव. शक्तिमान मानवाला आपण म्हणलं निअँडरथल मानव, आणि बुद्धिमान मानवाला आपण बुद्धिमान म्हणजे सेपियन, होमोसेपियन म्हणतो. तर प्रगत बुद्धीचा मानव जो आहे त्याला होमोसेपियन सेपियन, अधिक बुद्धिमान. होमोसेपियन सेपियन म्हणजे बुद्धिमान मानव. मेंदूची क्षमता, आकलन क्षमता सतत विकसित होत गेली. मेंदूची क्षमता, मेंदू अधिक विकसित, पुढच्या पिढीकडे अधिक विकसित, त्याच्या पुढच्या पिढीकडे अधिक विकसित. आज आपणही व्यवहार ज्ञान पाहतो, व्यवहारामध्ये पाहतो, लहान मुलं पाहिलं गेलं तर कुशलतेनं मोबाईलचा वापर करतात. त्या मानानं आमच्यासारख्या
50, 60, 65 वर्षाच्या व्यक्तींना मोबाईलचा किंवा कॉम्प्युटरचा वापर करता येतो, पण इतक्या कुशलतेने करता येत नाही जेवढी आत्ताची लहान लहान छोटी छोटी मुलं मोबाईल वापरताना आपण पाहतो. म्हणजे अधिक प्रगती, पुढची पिढी अधिक प्रगती होत गेलेली मानवाची. म्हणजे कुशल मानवापासून ते प्रगत बुद्धीचा मानव होमो सेपियन या टप्प्यापर्यंत माणसाच्या हळूहळू बुद्धीचा विकास, वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान आकलन होत गेलं आणि विकसित मनुष्य व्हायला लागला. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आजचा आधुनिक बुद्धीचा मानव आपण म्हणतो. आपण जे आहोत ते आज प्रगत झालेले होते या मानवाच्या तुलनेमध्ये. या तिन्ही टप्प्याच्या मध्ये मानवाचं रंग, रूप, आरोग्य, विषयक वैशिष्ट्य त्याच्या पूर्वजांची साम्य दर्शवतात. माणसाचा रंग, माणसाचं रूप, त्याचबरोबर आरोग्यविषयक वैशिष्ट्य हे पूर्वजांच्या वरती साम्य दर्शवतात. आपण म्हणतो माझे आजोबा फार बुद्धिमान होते म्हणून मी पण बुद्धिमान आहे. किंवा एखादा पैलवान असेल, त्याचा मुलगा किंवा नातू पैलवान झाला म्हणजे अनुवंशिकता. एखाद्याचे घारे डोळे असतात, एखाद्या कुटुंबाचे संपूर्ण कुटुंबाचे अनुवंशिकता त्याला म्हणतात. रंग, रूप, डोळे, बुद्धी, शरीरयष्टी हे सगळं काय असतं? अनुवंशिकतेने माणसाच्या पूर्वीच्या पिढ्यांकडून आपल्याला प्राप्त होत असतं. आणि त्यामुळं असं म्हणतो आपण की जो शक्तिमान मानव आहे आणि बुद्धिमान मानव या दोन मानवांच्या, या दोन टप्प्यातल्या मानवांचा वंश हा आधुनिक मानवाचा आहे असं आपल्याला आढळतो. कारण हे पूर्वज जे पाहिले तर शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे आपले पूर्वज आहे. त्यांच्या रूपानेच त्यांच्यामध्ये काही बदल होत गेले हळूहळू. आता इसवी सन पूर्व 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000 या कालावधीमध्ये मानवानं काय केलेलं? खूप प्रगती केलेली आहे. पशुपालन तंत्रज्ञान विकसित केलं मानवानं, पशुपालनाचं, शेतीचं तंत्रज्ञान विकसित केलं. कोणत्या कालावधीमध्ये? इसवी सन सुरू होण्याच्या पूर्वी 11,000 वर्षापूर्वी पासून ते 10,000 वर्षापर्यंत या टप्प्यामध्ये इसवी सन पूर्व 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000 या कालावधीमध्ये माणसाला काय, या टप्प्यामध्ये माणसाने शेतीचं तंत्रज्ञान, पशुपालनाचं तंत्रज्ञान काय केलं? विकसित केलं. त्यामध्ये माणसाला सुरुवातीला मनुष्य जंगलामध्ये इथं भटकायचं अन्नासाठी. जिथं अन्न मिळेल तिथं जायचं, गुहेमध्ये राहायचं, अन्न मांस खायचा, छोटे प्राणी म्हणून खायचा, किंवा आपण पाहिलं या टप्प्यामध्ये अंडी खायचा, छोटा प्राणी मारून खायचा, किंवा दुसऱ्या प्राण्यांनी मारलेले मांस खायचा आणि फिरायचं इकडे तिकडे. भटकं जीवन असायचं. पण हळूहळू त्याच्या बुद्धीचा पण विकास होत गेला. बुद्धी विकसित होत गेली, मेंदूची क्षमता वाढली, निरीक्षण शक्ती वाढली, कल्पनाशक्ती वाढली, चित्र काढायला लागला, हत्यारं बनवायला लागला. त्या हत्यारामध्ये प्रमाणशीलपणा आला. दगडाची छलके किंवा तो हाडांच्या लांब हाडं घेऊन त्याच्या टोकाला बांधायला लागला. कातडीचे कपडे अंगावरती घ्यायला लागला, कातडी बांधायला लागला, थंडीपासून संरक्षण होतं म्हणून. असं प्रगती करत करत माणसाच्या असं लक्षात आलं की आपल्या शक्तीपेक्षा प्राण्यांची शक्ती जास्त आहे. म्हणून निसर्गात उपलब्ध असलेले प्राणी त्याने, गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, घोडा असेल, गाढव असेल, हे प्राणी त्याने काय केले? पशुपालन त्याने पाळायला सुरुवात केली. त्याच्या आधारे माणसाच्या शक्तीपेक्षा बैलाची शक्ती जास्त आहे, म्हशीची शक्ती जास्त आहे, रेडीची शक्ती जास्त आहे, गाढवाची शक्ती जास्त आहे, घोड्याची शक्ती जास्त आहे. आणि त्या शक्तीचा, त्या पशूचा वापर मनुष्य काय करायला लागला? आपल्या उपयोगासाठी करायला लागला. मग तो पायी चालण्यापेक्षा एखाद्या घोड्यावर बसायला लागला, गाढवावर बसायला लागला, बैलावरती बसायला लागला आणि त्यांनी ते तंत्रज्ञान विकसित केलं. किंवा पशुपालनाच्या द्वारे मांस
इतर प्राणी शिकार करून मारून खाण्यापेक्षा पशुपालन करून तो पाळलेल्या प्राण्यांचंच काय करायला लागला, मांस खाऊ लागला. त्याच्यानंतर शेती विकसित करायला लागला, भटकं जीवन सोडून दिलं त्याने आणि बिया, निसर्गात पडलेल्या बिया एकत्र आणून तो अन्नधान्य साठवू लागला, शेती करू लागला. या कालावधीमध्ये इसवी सन पूर्व 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000 या कालावधीमध्ये मानवाने तंत्रज्ञान शेतीचं आणि पशुपालनाचं तंत्रज्ञान विकसित केलं. आता माणसाच्या वैचारिक क्षमतेमुळे आपल्याला माहिती इतर प्राण्यांमध्ये वैचारिक शक्ती नाही, माणसामध्ये वैचारिक शक्ती आहे आणि त्यामुळं त्यांनी काय केलं, तंत्रज्ञानामध्ये अधिक सुधारणा करत गेलेले. शेतीचं तंत्रज्ञान पाहता त्या काळामध्ये सुरुवातीला मनुष्य काय करायचा, स्वतःच काय करायचा, खांदायचा, बिया टाकायचा आणि मग हळून नंतर त्याच्या लक्षात आलं, अरे आपण खांदण्यापेक्षा जर एखाद्या लाकडाच्या टोकदार लाकडाच्या नांगरासारख्या साह्याने जर ते बैलाला लावलं, म्हशीला लावलं, गाढवाला लावलं, घोड्याला लावलं, हत्तीला लावलं तर तो काय करतो, जास्त आपल्याला कष्ट कमी होत आहे. हे माणसाच्या कशाच्या वैचारिक क्षमतेमुळे लक्षात आलं की आपल्याला सुख मिळेल कशात, बैलाच्या नांगरण्याने आपल्याला जास्त आराम मिळतो. त्यामुळे त्यांनी तंत्रज्ञानामध्ये सुधारणा केल्या. मग स्वतः खांदण्यापेक्षा त्यांनी काय केलं, बैलाचा वापर केला, म्हशीचा वापर केला, गाईचा वापर केला, लाडवाचा, बैलाचा, जे जे त्याला सहज शक्य झालं पाळीव प्राणी म्हणून तो पशुपालन करायला लागला आणि त्यांनी प्रगतीत सुधारणा करत करत जे भटकं जीवन होतं ते भटकं जीवन न जगता तो स्थिर जीवन जगायला लागला. नदीच्या कडेला, पाण्याच्या जवळ तो काय करायला लागला, शेती करू लागला आणि त्याचं जीवन भटकं जीवन सोडून त्याने स्थिर जीवन जगायला लागला. आता या स्थिर जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये माणसाच्या सर्व गोष्टीमध्ये बदल हळूहळू होत गेले. शेती करायला लागल्यामुळं त्याने वेगवेगळे धान्य उत्पादन करायला लागले, पिष्टमय पदार्थ आहारामध्ये आले, कर्बोदकाचं प्रमाण वाढलं आणि मग साहजिकच त्याच्या शरीर रचनेमध्ये सुद्धा बदल व्हायला लागला. पूर्वीचं जे धिप्पाड शरीर होतं शक्तिमान मानवाचं, तसं धिप्पाड शरीर नाही राहिलं माणसाचं, त्याची त्याला आवश्यकता भासू नाही लागली. म्हणून त्याने त्याचं जीवन पद्धतीत बदल केल्यामुळे त्याच्या शरीर रचनेमध्ये सुद्धा बदल झालं. धिप्पाड शरीरयष्टी जी आहे ती धिप्पाड शरीरयष्टी त्याची काय झाली, कमी झाली आणि मनुष्याने अधिक प्रगती केलेली. जे आज पाहतो आपण, आज बैल किंवा वेगवेगळे प्राण्यांच्या आधारावर शेती आता हळूहळू कमी व्हायला लागली. ट्रॅक्टरसारखं तंत्रज्ञान आता आजच्या आधुनिक काळामध्ये आलेले शेती करण्याचं तंत्र तर पूर्वीपासूनच इसवी सन पूर्व 11,000 वर्षापासून, म्हणजे आता हे 2020 ते इसवी सन पूर्व 11,000 पूर्वीची सुरू व्हायच्या आधी तेव्हापासून आतापर्यंत जी प्रगती झालेली पाहिजे आपण, तर त्याच्यामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे. हळूहळू आता बैलाची शेती कमी व्हायला लागलेली आहे. मग त्याच्यात तंत्रज्ञान, छोटे छोटे ट्रॅक्टर आलेले आहेत. अगदी बैल किती पण अडचणीतून ते काम करतात. ट्रॅक्टर आहेत, मोठे ट्रॅक्टर आहेत, JCB सारखे मशिनरी आलेले आहेत, फवारणी यंत्र आहे, मळणी यंत्र आहे. कितीतरी पूर्वी आता अगदी मागच्या 30-40 वर्षापूर्वी बैलाच्या साह्यानं किंवा जनावरांच्या पायाच्या साह्यानं धान्य त्या कणसापासून धान्य केले जायचे, त्याला खळं मानून म्हणायचे. आता काय होते, कणस काढले, थोडेसे वाळवले की लगेच एखाद्या यंत्रामधून काढतात, त्याला उपनेर म्हणतो आपण. आता त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रगती झालेली आहे. आता शेताचं पीक काढायची गरज नाही, पीक शेतामध्ये फक्त लावायचं. पीक काढायला मशीन आहे, लावायला सुद्धा यंत्र आहे, काढायला यंत्र आहेत आणि ते तयार करायला पण यंत्र आहेत. त्याच्यामध्ये आत्ताची जी प्रगती पाहतो आपण, ती प्रगती आपल्याला पाहायला मिळते ती आजपर्यंतची आधुनिक मानवापर्यंतची. या संपूर्ण कालावधीमध्ये माणसाच्या कल्पनाशक्तीचा, बुद्धी कौशल्याचा आणि हस्तकौशल्याचा, आपण म्हणतो कौशल्य करण्याची कौशल्य, एखादी पेरण्याची कला आहे त्याला पेरण्याचं कौशल्य म्हणतो. चित्रकला काढण्याची, प्रत्येकाला चित्र नाही काढते, ते एक कौशल्य असतं. गायनाचं कौशल्य,
पळण्याचं, धावण्याचं कौशल्य, चित्र काढण्याचं किंवा निरीक्षण शक्ती करण्याचं कौशल्य, अभिनय करण्याचं कौशल्य, असे अनेक कौशल्य आहेत. आणि ते कौशल्य काय केलेले माणसाने विकसित केलेले आहे. आणि या सर्व कौशल्यांचा वापर करून माणसानं आपलं जीवन अधिक सुखकर केलेलं आहे. अजून काही उदाहरणं आपल्याला सांगते ती. पूर्वीच्या राजेशाही पद्धतीमध्ये राजा हा केंद्रस्थानी असायचा, प्रमुख असायचा. राजाकडे खूप नोकर असायचे, नोकर चाकर असायचे. अगदी राजा झोपल्यानंतर त्याला झोप शांत यावी, त्याला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून पंख घालण्यासाठी नोकर असायचे. असं पंख आता त्याच मानवाने काय केलेले, सगळ्यांना शक्य होतं की ते पंख घालण्याने नोकर ठेवणं नव्हतं शक्य, काही जणांना शक्य होतं. पण त्याच्यामध्ये प्रगती, आता फॅन जो आहे तो रात्रंदिवस चालतो, आपल्याला पंखा घालू शकतो, परवडणार आहे, आधुनिक. त्याच्यापेक्षा आता अजून तंत्रज्ञान निघाले, AC सारखं तंत्रज्ञान माणसाने केलेले. वाहनं असतील वेगवेगळी, घोड्यावरचा प्रवास, बैलगाडीतला प्रवास, त्याच्यापेक्षा वाहनावरचा प्रवास, वेग वाढला, वेळ वाचला माणसाचा, त्याचबरोबर सुख मिळालं, अधिक सुखकारक वाटलं. या सगळ्या गोष्टीमुळं माणसाने प्रयत्नातून काय केलेलं आहे, एक स्वतःचं जीवन जगण्यासाठी, समृद्ध अशी करण्यासाठी संस्कृती माणसाची उदयाला आलेली. पशुपालन आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल ही जी आहे, ही माणसाची वाटचाल, आजचा मानवापर्यंतची वाटचाल. अनेक उदाहरणं आपल्याला देते ती आपण वेगवेगळ्या टप्प्यावरती कशा कशा प्रकारे सुधारत गेलेली आहे त्याची माहिती पुढच्या पाठामध्ये आपण घेणार आहोत. त्याचबरोबर या सर्व पाठांच्या बद्दलचे स्वाध्याय पाठाच्या शेवटी तुम्हाला दिले जातील. मानवाच्या वाटचालीच्या टप्प्यामध्ये आपण वेगवेगळ्या टप्प्यांची माहिती घेतलेली आहे. त्या टप्प्याच्या काही अनुषंगाने काही माहिती सांगणं आवश्यक वाटतं, म्हणून माहिती सांगतोय. ते म्हणजे मानवाच्या शरीर रचनेची वैशिष्ट्ये. यामध्ये पृष्ठवंशी वर्गामध्ये इतर प्राण्यांपेक्षा मानवाच्या शरीर रचनेची वैशिष्ट्ये काही बाबतीमध्ये वेगळी आहे. त्यामुळे मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. इतर प्राणी जे आहेत पृष्ठवंशीय, त्या प्राण्यांपेक्षा माणसाच्या शरीर रचनेमध्ये काही बाबतीमध्ये बदल आहे, वेगळी आहे, आणि त्या बदलामुळं तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. ही माहिती घेत असताना आपण पहिलं वैशिष्ट्य पाहणार आहोत माणसाच्या शरीर रचनेची वैशिष्ट्य. ते म्हणजे माणसाला ताठ उभा राहता येतं. ते काय शक्य झालं तर 2 पायावरती मनुष्य चालू लागला. सुरुवातीला आपण पाहिलं की माणसाचा कणा हा बाक आलेला होता. त्याच्यानंतर माणसाचा ताठ करण्याचा मानवात प्रगती झाली माणसाची, आणि मग ताठ उभं राहता येणं शक्य झालं. मनुष्य 2 पायावरती चालायला लागला. इतर प्राणी 4 पायावरती चालतात, मनुष्य 2 पायावर चालायला लागला. मग त्याचे जे 2 पाय होते, सुरुवातीला जो 2 ते जे हात आहेत ते पायाचा वापर करत होता, तर त्या पायाचा उपयोग चालण्यासाठी न झाल्यामुळं त्याच्यामध्ये काय झालं, बदल झाला. आपोआपच 2 पायांचा हात म्हणून मनुष्य उपयोग करू लागल्यामुळं त्यामध्ये काही बदल झालेले आहे. रचना थोडीशी वेगळी झाली. रचना कशी आहे, हे 4 बोटे, त्या अंगठ्याची रचना थोडी बाजूला आणता, हे 4 बोटं असे एकत्र येऊ शकतात. या सगळ्यांवरती अंगठा फिरू शकतो 4ही बोटावरून. आणि त्याचनंतर पंजा आहे, या मधला लहान साईज, मोठी साईज, आकार, मूठ धरता येणं शक्य झालं, त्या वस्तू उचलता येणं शक्य झालं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये. आणि त्या बोटाच्या रचनेमुळं त्याला वस्तू पकडणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं
तो पकडू लागला. एका 2 बोटामध्ये, 3 बोटामध्ये, 4 बोटामध्ये, मुठीमध्ये, दोन्ही हातामध्ये किंवा हाताच्या दोन्ही मिठीमधून अधिक वेगवेगळ्या पद्धतीने पकडता येणं शक्य झालं. इतर प्राण्यांना जी हस्तकौशल्य आहेत, हाताची कौशल्य आहेत, ती हस्तकौशल्य माणसाशिवाय दुसऱ्या प्राण्यांना करता येणं शक्य नाही. फक्त मानव हस्तकौशल्य करू लागला वेगवेगळे. हाताने वेगवेगळे चित्र काढणं असेल, वेगवेगळ्या वस्तू तयार करणं असेल, घर बांधण्याची पद्धत असेल, ती जी कौशल्य आहेत ती इतर प्राण्यांना न येणारी हस्तकौशल्य माणसाला येतात. हे दुसरं वैशिष्ट्य. बोटाचं तिसरं वैशिष्ट्य, मानवाच्या मेंदूची क्षमता इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे. यामध्ये इतर प्राण्यांचा मेंदू आणि माणसाच्या मेंदूची क्षमता अधिक आहे. पण आता आपला जो मेंदू आहे त्या मेंदूमध्ये आपण किती साठवून ठेवू शकतो गोष्टी. अगदी बालवाडीतल्या गोष्टी, अगदी मला काही गोष्टी अजून आठवतात. ते तेव्हापासून आतापर्यंतच्या अनेक गोष्टी मेंदूमध्ये संकलन करून ठेवलेल्या आहेत. त्या मेंदूची क्षमता इतर प्राण्यांपेक्षा माणसाची अधिक आहे. इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य अधिक विचार करू लागला आहे किंवा अधिक विचार करू शकतो. आपण खूप विचार करू शकतो. त्यानंतर मानवाच्या स्नायूची रचना अशी आहे की तो मनातले भाव चेहऱ्यावरती दाखवू शकतो किंवा दाखवतो. दिसतात मनातले भाव माणसाच्या. कसे दिसतात? मनातल्या भावना. आपल्याला समजा काही प्रश्न विचारला शाळेमध्ये शिक्षकांनी कोणी, आणि त्याचं उत्तर जर आलं तर आपला चेहरा हातवर करून आपल्या चेहऱ्यामध्ये आपण भाव दाखवू शकतो. आणि उत्तर जर येत नसेल तर आपण हातवर करीत नाही, दुसरीकडे पाहतो किंवा चेहरा त्याचे भाव आपल्याला लगेच जाणवतो. किंवा एखादी आनंदाची गोष्ट असेल आपली झालेली, ते भाव लगेच चेहऱ्यावरचे दिसणारे भाव. आश्चर्यकारक एखादी घटना घडलेली असेल ते भाव, किंवा एखादी दुःखद घटना घडली असेल, आपल्याला नकोशी घटना घडलेली असेल त्यावेळेचे भाव. अशा अनेक गोष्टी उदाहरण आपल्याला देते. ते भाव हे मनुष्य काय करतो? मनातल्या भावना चेहऱ्यावरती दाखवतात, लगेच कळतात माणसाच्या भावना. हे माणसाच्या शरीर रचनेचे एक वैशिष्ट्य. भाव ताबडतोब जाणवतात. त्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य एक आहे, ते म्हणजे ध्वनीचा उच्चार करणे. वेगवेगळे ध्वनी, आवाज. मनुष्य वेगवेगळे आवाज काढू शकतो. याचं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो मी. फार ऐतिहासिक उदाहरण. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक होते. ते अनेक वेळा काय करायचे? वेगवेगळी माहिती काढण्यासाठी वेगवेगळे वेषांतर करायचे. वेगवेगळे वेषांतर करून ते आपल्या साथीदारांना किंवा आपल्या सहकार्यांना ते सांकेतिक भाषेमध्ये वेगवेगळे आवाज काढून सांगायचे त्यांना आणि माहिती पुरवायची सांकेतिक भाषेमध्ये. त्यामध्ये ध्वनीचा वापर केला जायचा. वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज असायचे, शिट्टीचे आवाज असायचे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या माणसाला इथं मनुष्य आहे का प्राणी आहे का कोण बोलतोय का, आपण बोललो तर कळत. आपली मनातल्या भावना व्यक्त केल्या शब्दातून त्या कळतील, पण आवाजातून जर व्यक्त केल्या, हा असा आवाज आहे, कोकिळेचा आवाज काढला की समजायचा इथं सगळं वातावरण चांगलं आहे. किंवा दुसरा वेगळ्या पक्षाचा आवाज काढला तर शिट्टी वाजवली तर वेगळा त्याचा अर्थ घ्यायचा. ते त्यांच्या सहकार्यांना माहिती होतं, सांगितलेलं होतं. आणि त्याद्वारे ध्वनीचा आवाज काढून ते काय करायचे? उच्चार करून माहिती पुरवायची. माणसाचं जे स्वरयंत्र आहे ते स्वरयंत्र अधिक विकसित झाले इतर प्राण्यांपेक्षा. त्याचबरोबर जीभ, माणसाची जीभ किंवा मानवाची जीभ ही लवचिक आहे. लवचिक जिभेमुळे काय होतं? जीभ फिरवते, ती टाळूवरती फिरवते, ती मागं फिरवते, ती 32 दातांना स्पर्श करू शकते. वेगवेगळे शिट्ट्या मारू शकतो आपण, आवाज काढू शकतो. हे ज्या लवचिक जिभेला म्हणतो ना आपण, काही तुझ्या जिभेला हाडबीड आहे का नाही, म्हणजे इतकी लवचिक जीभ आहे, तिला हाड नसतंच मुळात.
म्हणजे आपण काही जर बोललो अनावश्यक तर त्यावेळेस ते शब्दप्रयोग वापरला जातो. तशी जीभ लवचिक आहे. 32 दातांमधून अन्न ढकलते, चाव परत पाठीमागे जाते, अन्न फिरवते, त्याच्यामध्ये लाळ मिसळते. हे लवचिक जीभ जी आहे ती स्वरयंत्र जीभ असलेली लवचिक या सर्व सुधारणा होण्यासाठी त्याला हजारो वर्ष लागली. माणसाच्या वाटचालीमध्ये या सगळ्या सुधारणा होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागलेला आहे. आणि तेव्हा आपण आज इथं विकसित झालेलो आहे. म्हणजे पहा, अगदी एप नावाच्या वानरापासून तयार झालेला मानव, त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे टप्पे, त्याचे ताठ करण्याचा मानव, बुद्धिमान मानव, शक्तिमान मानव, बुद्धिमान मानव, आत्ता आधुनिक मानव, हे सगळे टप्पे जर आपण पाहिले तर हे प्रजातींचा आपण पाठामध्ये विचार जर केला तर ही जी उत्क्रांत झालेली आहे जात माणसाची, ती उत्क्रांत झालेली जात ही इतिहासामध्ये जी मांडणी करतो आपण ती वेगवेगळ्या अवशेषाच्या आधारे मांडणी करतो. मनुष्य हा मानव सादृश्य प्राण्यांपासून तयार झालेला आहे. मग त्याच्या अनेक काय झालेले आहेत, प्रजाती निर्माण झालेल्या आहेत. त्यातल्या काही प्रजाती काय झालेल्या आहेत, नष्ट झालेल्या आहेत. ज्या काही आपल्याला एकरेखिक पद्धतीनं आपण सांगू शकत नाही माणसाची सगळा इतिहास कशी वाटचाल झाली ती, जे काही अवशेष सापडलेले आहेत त्याला आपण प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष म्हणतो. अश्मीभूत अवशेषाच्या आधारे, अश्म म्हणजे दगड, अनेक गाडले गेल्यानंतर अनेक दिवस मनुष्याचे अवशेष किंवा प्राण्यांचे अवशेष जमिनीमध्ये जातात आणि त्या हाडं जी आहेत त्या हाडांमध्ये, त्या छिद्रामध्ये माती जाऊन ते दगडासारखी होतात, अश्मभूत होतात. आणि आफ्रिका खंडामध्ये, युरोप खंडामध्ये, अनेक देशामध्ये या सगळ्या प्राण्यांचे अवशेष सापडलेले आहेत. आणि त्या अवशेषाच्या आधारे आपण उत्क्रांतीचा क्रम लावतो, पण तो एकरेखिक पद्धतीने आपण लावू शकत नाही. एखादी पूर्वज प्रजा आपली नष्ट झालेली नसेल, अनेक प्रजातीपासून या मानवाची ही उत्क्रांती किंवा वाटचाल झालेली आपल्याला पाहायला मिळते. उत्क्रांतीच्या क्रमामध्ये एकमेकींशी नेमक्या कशा जोडलेल्या होत्या हे सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला सांगणं शक्य होत नाही. जे अवशेषाच्या आधारे आपल्याला माहिती मिळते त्या आधारावरती आपण या माणसाच्या प्रगतीच्या टप्प्याची माहिती घेतलेली आहे. या सर्व वैशिष्ट्यांच्या आधारे किंवा माहितीच्या आधारे आपण मानवाच्या वाटचालीचा हा भाग किंवा हा पाठ क्रमांक 5 त्यावरती काही स्वाध्याय आपण तुम्हाला सांगत आहोत. ते स्वाध्याय पूर्ण करायचे, वाचन करून अभ्यास करून माहिती मिळवायची. पहिला प्रश्न आहे कारलेले आहे, त्यामध्ये पहिला आकडा आहे शक्तिमान मानवाचं अस्तित्व संपुष्टात का आलं त्याची कारणं आपण द्यायची. त्यानंतर दुसरा आहे प्रश्न कारलेल्यामधला, बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता, का देत होता, त्याच्याविषयी माहिती आपण सांगायची. आणि मानवाच्या वाटचालीतला जो पुढचा टप्पा आहे तो पुढच्या टप्प्याबद्दलची माहिती आपण पाठ क्रमांक 6 मध्ये अश्मयुग या धड्यामध्ये घेणार आहोत. की माणसाने दगडाची हत्यारं कशा प्रकारे केलेली आहे, कशा प्रकारे त्याच्यात सुधारणा होत गेली, ती कोणती हत्यारं सापडलेली आहेत, त्या हत्यारांची, दगडांच्या हत्यारांची सविस्तर माहिती पुढच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.